आज आपण करूयात कैरीची तिकटी किंवा कैरीची चटणी। आपण आपल्या आवडीप्रमाणे कैरीचे जे पदार्थ करतो किंवा ज्या चटण्या करतो त्याच्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं असतात। तर आज मी तुम्हाला करून दाखवत आहे कोकणाकडे केली जाणारी म्हणजे कैरीची तिकटी किंवा आपण कैरीचं लोणचं म्हणू शकतो किंवा कैरीची चटणीसुद्धा म्हणू शकतो। तर चला आपण त्याचं साहित्य बघूया आणि कृतीसुद्धा बघूयात। इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। ही खूप आंबट नाही आहे, अगदी मीडियम आंबट आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याची आपण सालं काढून घेऊया। आणि त्यासोबत आपल्याला मसाले घेतलेले आहे। एक मोठा चमचा गूळ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अगदी 1/4 चमचा हिंग आणि हळद आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे। लाल तिखट, काश्मीरी आणि साधं तिखट हे दोन्हीही एकत्र आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी कैरीची सालं काढून घ्यायची। म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल सालं तर तुम्ही ठेवा, पण मी इथे काढून घेणार आहे। कारण काही वेळेस कैरी जास्त दिवसाची असते, म्हणजे ती कडक झालेली असते आणि मग ती खूप कडक लागते खाताना, म्हणून मी ही काढून घेत आहे। जर कोवळी कैरी असेल तर ठेवली तरी चालेल, पण तुमच्या आवडीप्रमाणे करा हां। आता मी इथे ही एकच कैरी घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 कैऱ्याचंही करू शकता। खूप छान होतं ही कैरीची तिकटी किंवा कैरीची चटणी। आता ही सालं काढून झाले की मग त्याचे छोटे छोटे आपण काप करून घ्यायचे आणि म्हणजे आपल्याला ते मिक्सरला काढायला बरं पडेल। हे बघा, ही 1 वाटी आणि थोडीशी वरती झालेली आहे। त्याच प्रमाणामध्ये आपण कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे, म्हणजे कढीलिंबही घेतलेला आहे। सर्वात आधी मीडियम गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। सर्वात आधी मोहरी घातली, मोहरी फुलली की मग जिरे घातले। जिरे पण फुलू द्यायचे। मग आपण हे कैरीची कापं केलेले आहेत ना, हे याच्यामध्ये घालायचे फोडणीमध्ये आणि आपल्याला हे थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर एखादा मिनिट आपण याला परतून घेऊया। आता हे थोडा वेळ परतलं की वरून आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, म्हणजे कढीलिंबाची पानं। जेवढी आपण कैरी भरली तेवढीच आपल्याला कढीलिंबाची पाने घ्यायची आहे। तरीही तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथून वरून आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। हलवून घ्यायचं। काही सेकंद आपल्याला याला मऊ करून घ्यायचं आहे, म्हणजे एक वाफ आणायची आहे आणि आपल्याला ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवल्यानंतर 1-2 मिनिटासाठी मधून आपल्याला याला ढवळत राहायचं आहे। 1-1.5 मिनिट वाफ दिल्यानंतर आपण झाकण काढून बघितलं। आता आपण इथे हिंग घातलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची, जास्त हळद घालायची नाही, अगदी थोडीशी घातलेली आहे। आता आपण हे पुन्हा 20-30 सेकंद परतून घेऊया, म्हणजे सर्व हळद आणि हिंग ह्या कैरीला आपल्या लागेल। आता आपण गॅस बंद केला। आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घेऊया। हे बघा, हे असं छान असं मऊ झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय ना। हे मऊ झाल्यानंतर मग बंद करायचा गॅस। आता हे थंड झालेलं आहे, आपण याला मिक्सरला काढून घेऊ। मिक्सरला आपण हे काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघा, आपण कढीलिंबाची पानं घातल्यामुळे थोडासा ग्रीनिश कलर आलेला आहे। आता आपण हे तिखट घेतलेलं आहे। तिखट इथे आपल्याला घालायचं आहे, गूळ घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घालायचा आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिळाचा कूट पण घालू शकता, पण आता उन्हाळा असल्यामुळे आणि तीळ गरम असतात त्यामुळे मी इथे तीळ घालणार नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आता ते सर्व छान मिक्स झाल्यानंतर हे बघा, ही अशी आपली कैरीची तिकटी तयार झालेली आहे। अगदी झटपट हे असं आपलं दररोजचं ताटामधलं डावीकडचं हे तोंडी लावणं किती छान पटकन तयार झालेलं आहे।
मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल, तुम्ही नक्की ही अशी कैरीची चटणी किंवा कैरीची टिक्की नक्की करत असाल तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि टेस्टी नशन चॅनलला सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, तुम्ही कैरीची चटणी कशी करता नक्की मला तुमची रेसिपी शेअर करा। मी नक्की करून बघण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही ही अशी कैरीची टिक्की करून बघा आणि मला कळवायचं विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा। गुड बाय।